हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. कुठे निघालीस? बाहेर चाल. बाहेर? बाहेर कुठे? कार्यक्रमासाठी चाल. कार्यक्रमाबद्दल काही बोलली नाहीस? काही कार्यक्रमांचं नियोजन नसतं, ते अचानक ठरतात. काय झालंय? काही नाही. काहीतरी झालंय. काही झालेलं नाहीये, कळलं ना? काही झालेलं नाहीये. माझ्यातली तमसगीर हरवली होती ना, ती आता पुन्हा नव्याने सापडलीये मला. आणि तिचं असं म्हणणं आहे की आता प्राजक्ता या घरात तू जास्त दिवस राहायचं नाहीये, कारण तमासगिरीचं कायमचं असं कुठलंही स्थान नसतं. लोकांना कंटाळ येण्याआधी तिने ते गाव सोडून दिलेलंच बरं. प्राजक्ता, तू काय बोलतेयस तू? आणि प्राजक्ता, हे कुठलेही गाव नाहीये जिथे तू कार्यक्रम करायला आली आहेस. हे तुझं स्वतःच घर आहे ग. तू तू खरंच प्रोग्रामला जातेस? परत कधी येणार आहेस? मला जाण्याबद्दल माहितीये, येण्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. प्राजक्ता, तू जाण्याबद्दलही काही बोलली नव्हतीस. आम्हाला लपवून गपचूप चालली होतीस. का सांगायचं मी माझ्या जाण्याबद्दल? जर या घरात राहण्याचा, इथून जाण्याचा कुणाला फरक पडत नसेल तर अशा माणसाचा निरोप घेणं मला गरजेचं वाटत नाहीये. काय बोलतेस तू हे प्राजक्ता? कोणाला नकोयस तू? कोणी सांगितलं हे तुला? या घरातल्या प्रत्येकाने सांगितलं. काय? का? तू नाही मला म्हणालास? या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. ज्या घरात आपला सतत अपमान होतो तरी पण तिथे आपण राहतो, त्याला कोडगे म्हणतात. अगं, मी हे तुला नाही, हेमाला बोललो होतो. एक्झॅक्टली. लेकी बोले सुनेला. तू मूर्ख आहेस का प्राजक्ता? बाबा, चिडू नका. अगं, चिडू नको. तू काय करू? मूर्खासारखं काहीही बोलते. तिला ऐकवण्यासाठी मी त्या हेमाला बोलेन? हेच ओळखलंस तुम्हाला? चल, मान्य केलं की तुम्हाला नाही, हेमाला बोलत होतास. पण मग तू या घरात राहणं ही माझी दुखरी नस आहे हे तू कबूल केलं होतंस मला सदा. आठवतंय? मी त्याबद्दलचे संदर्भही सांगितले होते ना ग. तुझं लग्न झालं नाहीये, तू सांसारिक सुख अनुभवत नाहीयेस आणि मी वैवाहिक जीवन अनुभवतोय. याचा भाऊ म्हणून मला अपराधीपणा वाटतोय. हे दुःख सांगितलं ना ग मी तुला. आत्तू, अगं तू बाबांच्या बोलण्याचा विपर्यास करतेस. मी याच्या बोलण्याचा विपर्यास करते? याचं सोड ग. तू सुद्धा बोललीस ना मला. मी? हा, आता आठवत नाहीये तुला? मी सांगते ना, त्या दिवशी जेव्हा मी तुमच्या रूम मध्ये बोलण्यासाठी आलो तेव्हा तू मला काय म्हणालीस?
तूच म्हणालीस ना मला की तू जेव्हा तू या घरात राहत नव्हतीस तेव्हा आजोबांशी चोरून मी तुझ्याशी फोनवर बोलायचे, तुला बाहेर भेटायला यायचे. किती गंमत होती ना त्या सगळ्यात. मला खूप आनंद वाटायचा. पण आता तो आनंद गमावलाय. याचा अर्थ काय की या घरात आल्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचा आनंद हिरावून घेतला. मी या घरात येऊन घर कोंबडी झालीये. हेच म्हणालीस ना तू. तू अगं तू तुझे शब्द माझ्या तोंडात टाकतेस. मी असं काही म्हणालेच नाहीये. तूच कठोर अवलोकन करायचंय असं काहीतरी सांगून आम्हाला बोलायला भाग पाडलंस. मी बाहेर असताना किंवा घरात असल्यानंतरचा फरक तू विचारलास. त्यावेळी म्हणाले ग मी की चोरून भेटण्याचा आनंद वेगळाच होता. पण याचा अर्थ असा नाहीये ग तो आनंद हिरावून घेतलाय. तू गैरसमज करून घेतेस. बरं ठीक आहे, मान्य आहे मला. तू म्हणाले नाहीस आणि माझा गैरसमज झाला, मान्य आहे मला सगळं. पण मग हे काय होतं की तुला या घरात लक्ष देण्याची गरज नाहीये. हो म्हणाले मी, पण त्यामागचा अर्थ नाही कळाला का ग तुला. अगं घरात लक्ष द्यायला आई आहे, आजी आहे, त्या बघतील. तुझ्या कामाकडे लक्ष दे. तुझ्या प्रगतीचा आलेख वाढव. पुढंच म्हणाले ना ग. ठीक आहे तू, ठीक आहे. ही अनन्या तुला काहीतरी बोलली असेल ग, पण मी तुला काहीच बोलली नाहीये ना. तरी तू माझ्यावर का रागवली आहेस? नाही, मी पण काही बोललो नाही आत तू. सिरियसली? या घरात आल्यानंतर प्रेस रिपोर्टर तुला फोन करत होते, फोन करून तुझे कोट्स घेत होते. तूच म्हणालीस ना अन्वी. सोशल मीडियावर पत्रकार तुझे इंटरव्ह्यू घेत होते. तू म्हणालास ना ओमी. ते आम्ही तुला आठवण करून देत होतो. आठवण? कसली आठवण? हा? आणि आठवण करून देऊन काय सिद्ध करायचं होतं तुम्हाला? की हेच ना, आता पत्रकार तुला पहिल्यासारखं महत्व देत नाही, तुझी किंमत करत नाही, हेच सांगायचं होतं? नाही का तू. जाऊ दे, तुम्हाला बोलून तरी काय उपयोग आहे. तुम्ही ना खूप लहान आहात. या सगळ्याची तुम्हाला जाण नाहीये. अनन्या ही आमची अनन्या. खऱ्या अर्थाने जिला जाण असायला हवी होती ती माझी आई, माझी जन्मदाती आई. तिला सुद्धा मी या घरात नकोय. काय? आई, आई, लवकर बाहेर ये. बाहेर ये इकडे. सदा काय झालं एवढं ओरडायला? पाहिलं नाहीस इथे काय चाललंय ते? अच्छा, बाहेर निघाली का? कुठल्या कार्यक्रमाला वगैरे निघाली आहेस का? घर सोडून चालली आहे प्राजक्ता. काय? राजू,
तू अगं तिचं म्हणणं आहे की तुला आणि आपल्या सगळ्यांना ती या घरात नको आहे. काही बोलशील? काय बोलायचं बाकी राहिलं आई? तूच म्हणालीस ना मला त्या दिवशी, तुला जर का स्वतःचं घर, स्वतःचा संसार, स्वतःची स्वप्न नसतील तर आम्ही तरी काय करायचं? आता तू याच घरात कायमची राहणार याचा आम्ही स्वीकार केलाय. राजू, तुझा चांगला संसार असावा, तुझं घर असावं, तुला चांगला नवरा मिळावा, आम्ही सगळ्यांनी तुझी पाठवणी करावी, हे नाही ऐकलंस तू? हं? तू मला या घरात नकोशी झालीस. राजू, आईचं मन आई झाल्याशिवाय तुला नाही कळणार ग. मला सांग, हे सगळं डोक्यात घेतलंयस तू? अगं काही डोक्यात घेऊन काही वाटेल ते बोलत चालली आहे. वाटेल ते बोलते मी? हो, वाटेल ते बोलायला, उगाच बोलायला मला वेळ लागलाय सदा. अरे गोष्टी घडत गेल्या आणि त्याचा मानसिक त्रास मी आतापर्यंत भोगत आलीये. का का प्रत्येक वेळेस मी प्रत्येकाचं सहन करत राहायचं? या घरात कुणी येतं, वाटेल तसं तोंड सुख घेतं, मला काही बोलतं, माझा अपमान करतो आणि मी तो सहन करून घ्यायचा. आणि या सगळ्यात भर म्हणजे माझी लाडकी बहिणी. माझी लाडकी बहिणी तिथे बसून माझ्यावर होणाऱ्या विटंबनेला मुका सहमती देत होती. बरं झालं मी वेळीच घरातून बाहेर पडत होते आणि बरोबर त्याच वेळेला तिच्या मैत्रिणीचं बोलणं माझ्या कानावर पडलं. म्हणून मी तशीच त्याच जागेवर बराच वेळ थांबून माझ्यावर होणारी चिखलफेक मी ऐकत होते, मी सहन करत होते. नंदिनी, नंदिनी बाहेर ये. काय हो, काय झालंय? प्राजक्ता घर सोडून निघून चालली आहे. का? काय झालं प्राजक्ता? तुझ्या मैत्रिणी आपल्या घरी आल्या होत्या, त्या प्राजक्ताला वाटेल ते बोलल्या आणि त्यावरून तू गप्प राहिलीस. हा, प्राजक्ताने हे सगळं ऐकलंय असं तिचं म्हणणं आहे. असं माझं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे सदा. आणि तुला जर का खोटं वाटत असेल ना तर खात्री करून विचारून घे तुझ्या बायकोला. ज्यावेळेस तिच्या मैत्रिणींना कळलं ना की प्राजक्ता आमच्या बाळची नणंद, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा सोडला, फार तोंडसूक घ्यायला सुरुवात केली. काय काय बोलल्या ऐकायचंय का तुम्हाला? ऐकाच. बाळ, या बायकांना एक नंबरच्या दळभद्री असतात, भांडखोर असतात. यांना जास्त दिवस माहेरी ठेवून चालणार नाही. हा, ते एक दिवस तुमच्या डोक्यावर बसून मिरे वाटतील त्या. आणि काय ग, नाही इतकं वय झालेलं दिसतंय पण लग्न केलं नाही की लग्न केलंय तरी गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही. फॅशनेबल दिसतीये टवळी. बापरे, सासरी पटत नाही म्हणून बाहेर येऊन पडून राहिलीये की नवऱ्याने कायमची टाकून दिले तिला म्हणून माहेरी राहिलीये?
पण जेव्हा कळलं ना की माझ्या नंदेचं अजून लग्न झालंच नाहीये, तेव्हा मात्र त्यांना भयंकर शॉक बसला. हा मग त्यांनी नको ते सल्ले द्यायला सुरुवात केली. बाळ, वेळेत जर का हिचं लग्न लावून दिलं असतं ना, तर एव्हा ना 4 पोरांची आई झाली असती ही. अनन्या हिया मुझी अनन्या. पण आता हिच्याशी कोण लग्न करणार? एक काम करा बाळ, एखादा म्हातारा कोतारा बघा आणि लावून द्या तिचं लग्न, आणि एकदाची कायमची पिढ्या घालून टाका घरातून, म्हणजे तू कायमची आनंदी होशील. तुला वाटतं ग वहिनी वहिनी म्हणून तुझ्याशी गोड बोलते, पण नंतर आईचे कान भरते. माझे भाचे, माझा भाऊ, माझी वहिनी हे बोलण्याचा फक्त दिखावा करते, पण तिच्या मनात किती विष आहे हे तुला कळणार नाही. एवढ्यावरच नाही थांबलं ना. नंतर त्यांनी वहिनीला विचारलं, काय करते ग ही प्राजक्ता? वहिनी म्हणाली, लावणीचे कार्यक्रम करते ती. मग तर काय, तोंड सुख घेत सुटल्या त्या माझ्यावर. म्हणाला, अरे वा, तमासगिरे वाटतं. मग तर काय, तुझं कामच सोपं झालं. तर एक काम कर, तिच्याच फडातला एखादा नाचा बघ आणि त्याच्यासोबत लावून दे तिचं लग्न, आणि कायमची पिढा घरातनं बाहेर घालव. किती सहज बोलल्या ना त्या सगळं. माझी वहिनी हे सगळं शांतपणे ऐकत होती, एकही उत्तर न देता. तुला माहितीये सदा, एवढ्यावरच नाही थांबल्या त्या. तर पुढे काय म्हणाले माहितीये? लाज कशी वाटत नाही हिला? लाज कशी वाटत नाही भावाच्या संसारात लुडबुड करायला? अशी किती दिवस माहेरी भावाच्या घरी पडून राहणार आहे? मजा घेतीये तुमच्या संसारात अडगळ बनवून, तुमची अडचण बनवून. पण बाळ, बाळ तू वेळीच सावध हो, म्हणजे ही अडचण तुझ्या संसारात वाढण्याआधीच हिला बाहेर हकल. झालंय तुझं बोलून प्राजक्ता? अगं पहिली गोष्ट ही की त्या माझ्या मैत्रिणी फक्त नावापुरत्या आहेत. त्या अचानक काल घरी आल्या आणि घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायचा नसतो म्हणून काहीतरी औपचारिकरित्या मी त्यांच्याशी गोड बोलून त्यांना घरातून घालवण्याच्या प्रयत्नात होते. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. तू म्हणालीस ना की वहिनीच्या मैत्रिणी मला एवढ्या वाईट बोलल्या, तरी तू काहीच बोलली नाहीस, हो ना प्राजक्ता? तू काय आहेस, कशी आहेस हे मी त्यांना कशाला ग सांगू? अगं, ज्यांना माणसातले चांगले गुण कधी दिसलेच नाहीत त्यांना मी कशाला सांगू तू माझ्यासाठी काय आहेस ते? जावा अशा असतात, नंदा तशा असतात, सासू तशी असते, असा ज्यांचा दृष्टिकोन असतो ना त्यांच्याशी काय ग बोलायचं? प्राजक्ता, तू माझ्यासाठी काय आहेस हे मला त्यांना सांगायला नको? तुला माहिती नाही तू कोण आहे. अगं, तू माझ्या नवऱ्याची लाडकी बहीण आहेस ग तू. माझ्या लाडक्या आणि प्रेमळ सासूबाईंची
तू प्रेमळ लेक आहेस. माझ्या मुलांची तू आत्तू आहेस ग. माझ्या मुलांची तू आत्तू आहेस. मला लहान बहीण नव्हती, पण तुझ्या रूपानं मला एक बहीण मिळाली ग. मला एक बहीण. अगं प्राजक्ता, मला खरंच माहिती नव्हतं की तू हे सगळं ऐकलंयस म्हणून. जर मला माहिती असतं ना की तू हे सगळं ऐकलंयस, नाहीतर मी तुझी माफी मागितली असती ग. खरंच मी तुझी माफी मागितली असती. माझ्यासाठी, या घरासाठी काय आहेस हे तुला नाही ग माहिती. अगं, आपल्या कुटुंबातलं एकमेकांविषयी असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपले नातेसंबंध मी त्यांना कशाला सांगू ग? कशाला सांगू? तू सांग ना. तू सांग ना प्राजक्ता. तू आमच्यासाठी किती महत्वाची आहेस. तू आमच्यासाठी काय आहेस. तरीही तुला जर का हे घर सोडून जायचं आहे ना, तू जाऊ शकतेस. खुशाल जा. मी नाही अडवणार तुला. नंदिनी, अगं हो, पण एक काठीवर. तू हे घर सोडून जातेस ना, जा. पण उद्या जर का आम्ही हे घर सोडून जायला निघालोत ना, तर तूही आम्हाला अडवायचं नाहीस. काय बोलतेस नंदिनी? मी बरोबर बोलतेय. जसं हे आपलं घर आहे म्हणून ही घर सोडून जाते आहे ना, तसंच उद्या हे घर प्राजक्ताचं आहे म्हणून आपण जर घर सोडून जाऊ लागलो ना, तर ही आपल्याला अडवणार नाही. हो ना? नाही अडवणारस ना तू आम्हाला? प्राजक्ता, वेडाबाई, जेवढा या घरावर यांचा हक्क आहे ना, तेवढाच तुझा पण आहे ग. तुझा पण आहे. नाही जाणार ना कधीच हे घर सोडून? कधीच नाही जाणार ना? नक्की? हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी, आवडी सर्वांना ही आमची अनन्या.